नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे कोमल डिझायनर ब्लाउज स्टुडिओमध्ये. मी आज तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे. तर आपण माप टाकूया. आता कटोरी मापाचे ब्लाउजचा जो माप आहे त्याची उंची आहे 13 इंच, रुंदी आहे 40 इंच, कंबर आहे 32 इंच, समोरचा गळा आहे 6.5 इंच, मागचा गळा आहे 8.5 इंच, बाही आहे 5 आणि दंडगेर आहे 6. तर त्यानुसार आपण मापे टाकूया. इथं 13 इंचाची उंची टाकली, शोल्डर 6 इंच, एक सरळ रेष मारून घेऊया. शोल्डर डाऊन करू, त्याच्यानंतर मोंडा 5 वरती, 9.5 वरती कटोरी टक्स, 10 वरती फिटिंग मार्जिन, 2 इंचाची मार्जिन. इथून असं एक सरळ रेष मारून घेऊ. इकडनं पण एक सरळ रेष 9.5 वरती लाईन मारून घेत आहे. ही जी खालची रेष मारलेली आहे, हा कपडा सरळ कापण्यात यावा म्हणून ही सरळ रेष मारलेली आहे. मी जी कटिंग करत आहे ती माझी थोडीशी वेगळी कटिंग आहे, पण ब्लाऊज परफेक्ट बसतं याला. आपण इथं मोंड्याचा आकार देऊया. त्याच्यानंतर शोल्डर 6 इंचाचा आहे, तर मी ब्लाऊज वरनं शोल्डर मोजून घेणार आहे. शोल्डरचं बाही जोडण्यासाठी आणि गळ्याची पट्टी जोडण्यासाठी मार्जिन सोडून आपण शोल्डरचं माप टाकूया. त्याच्यानंतर एक सरळ रेष मारू. त्याच्यानंतर 4.5 वरती कटोरीचा पॉइंट टाकू. 6ची कटोरी आणि सरळ रेष मारू. इकडनं आपण कटोरीला एक शेप देऊया. आता समोरचा गळा हा 6.5 इंचाचा आहे. 6.5 इंचावरती एक मार्जिन. तरी पण एक कन्फर्म करण्यासाठी हे ब्लाऊजचा समोरचा गळा मापून घेत आहे. हा बरोबर गळा आलेला आहे. आता त्याला गोल गळ्याची आपण शेप देऊ. मी हे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करत आहे. तर आता कटोरीची मार्जिन आणि 1.5 इंच इकडनं वाढून घेऊया. एक सरळ रेष, इकडनं 2 इंचांवरती एक सरळ रेष मारून घेऊ. आणि हा साईड पार्ट जोडण्यासाठी त्याची मार्जिन आहे. आता हे आपण कट करून घेऊया. मी जे ड्राफ्टिंग टाकलेली आहे ती मागच्या भागावरती टाकलेली आहे. मागच्या भागावरून आपण समोरचा फ्रंट भाग काढणार आहे. तर आता मी इथं साईड पार्ट काढून घेणार आहे. तर हे आता ह्या ज्या 3 रेषा आहेत तर त्याच्या खालच्या रेषेहून मी साईड पार्टची मार्जिन उचलत आहे. आणि ही जी आहे लाईन मारलेली मी तिथपर्यंतच त्याला आखून घेत आहे. आता हे आपण आखून घेतलेलं आहे. सो बॅक साईडचा पार्ट उचलून आपण आता हे साईड पार्ट कटिंग करून घेणार आहे. आता आपण हा साईड पार्ट आखून घेतलेला आहे आणि त्याच मापावरती आपण तो कट केलेला आहे. आता आपण काढणार आहे कटोरी वाढून घेणार आहोत.
आता आपण जशी मागच्या भागावरती कटोरी वाढून घेतलेली होती त्याच मापावरती, त्याच आखलेल्या मापावरती मी कटोरी वाढून घेतलेली आहे. आता ती आपण टाकून घेऊया. जशी आहे तशीच पूर्ण ड्राफ्टिंग मी मोठी कटोरी वाढून घेतलेली आहे. साईडला 1.5 इंच वाढवलेला आहे, इथून 1.5 इंच वाढवलेला आहे. आणि आता आपण याला कटिंग करून घेऊ. ठीक झाली कटोरी वाढून. आता आपण याच्यानंतर योगपट्टी आणि बाहीची कटिंग करणार आहोत. आता आपण इथे योगपट्टीचे माप टाकलेले आहे. ब्लाऊजची योगपट्टी जी आहे ती 4 इंचाची आहे, म्हणून आपण मार्जिन धरून 4.5 इंचाचा समोरचा भाग आणि मागचा 3.5 इंचाचा भाग अशी योगपट्टीचं माप टाकलेलं आहे. आपण बाहीची कटिंग केलेली आहे. बाहीची उंची आहे 5 इंच, दंड घेरा आहे 6.5 इंच. बाहीची समोर मागील भाग कट करून आपण फ्रंटच्या भागाला शेप दिलेला आहे. आणि आता जो आपण साईड पार्ट काढला होता आणि कटोरी काढलेली वाढवलेली आहे, तर त्याला कटोरीला आपण साईड पार्टला कच्ची शिलाईनं एक शिलाई मारून घेणार आहे. आता मी साईड पार्टला आणि कटोरी जोडून कटोरीचा कच्ची शिलाई मारून घेतलेली आहे. आता बॅक साईड वरती फ्रंट साईड ठेवून मी अशी पिन लावून घेते. आता त्याच्यानंतर योगपट्टी जी आहे ती इथे ठेवणार आहे आणि ब्लाऊजचं माप काढणार आहे. तर माप कसं काढणार आहे, जी आपली हुक पट्टी आहे, बटन पट्टी आहे, ती जी आपल्याला मापाचं ब्लाऊज दिलेलं आहे ते ब्लाऊज मोजून बघणार आहे किती बरोबर आहे का नाही. ती इथे बरोबर आलेली आहे, तर मी इथे खडून मार्किंग करून घेणार आहे. इकडनं सरळ कशी रेष देऊन अर्धा इंचावरती परत एक रेष देणार आहे, मार्किंग करणार आहे आणि त्याला परत एक सरळ रेष काढून देणार आहे. आता ही जी खालची रेष आहे, खालची मार्जिन आहे, तिथून मी कटोरी आणि साईड पार्ट कट करून घेणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्या ब्लाऊजचं माप आहे 40 इंच. तर 40 इंच आपण आयपट्टीची मार्जिन सोडून जिथे पिन लावलेली आहे तिथे मी टेपनं मोजून घेणार आहे. तर एक समोरचा फ्रंट भाग 11.5 येतो आहे आणि मागचा जो गळा आहे तिथून तर या पिनापर्यंत मी परत मोजून घेणार आहे. तिथे 24.25 येतात. आयपट्टीची मार्जिन सोडून इथून टेप इथे ठेवला 11.5 पिनापर्यंत 11.5 येत आहे आणि खालची 12.5 येत आहे. तर आपला चौथा भाग जो येत आहे तो 47 येत आहे, म्हणजे किती मार्जिन वाढली आपली 7 इंच वाढलेली आहे. 7 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग किती येतो 2.25 इंच. तर आपल्या पिनापासून इथे 2.25 वरती मार्जिन करून घ्यायची आहे आणि तिथून अशी सरळ रेष मारत आहे. आता आपल्याला मोंडा काढायचा आहे. ही बाही आहे, बाहीचा इथून नॉट लावलेले आहे फिटिंगचा. मी बाही अशी जोडून टाकते आहे. बाहीचा मोंडा जो आहे तो बरोबर येतोय, ब्लाऊजचा जो मोंडा आहे तो बरोबर येत आहे. तरी पण मी इथे थोडासा मोंडा छाटून घेते. आणि परत एकदा आपण चेक करणार आहोत आणि बघणार आहोत
की आपला मोंडा व्यवस्थित बसतोय का नाही. तर तुम्ही बघू शकता इथे नॉट मारलेले, इथे नॉट मारलेले, ते एकदम बरोबर आलेले आहे. तर आपली बाही एकदम बरोबर बसणार आहे. आता ही झालेली आहे अस्तरची कटिंग. आता ही अस्तरची कटिंग आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत. आता जी अस्तरची कटिंग आहे ती मेन फॅब्रिकवरती ठेवलेली आहे आणि आपण हिला कट करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.